श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्वांना. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकण्यासाठीच आहे. अनेकदा आपण आयुष्यात अशा वळणावर उभे असतो जिथे सगळीकडे अंधार दिसतो. तेव्हा प्रश्न पडतो, स्वामी मीच का? पण लक्षात ठेवा, स्वामी त्याच भक्तांची परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांचा सर्वाधिक विश्वास असतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ते स्वामींनी आपल्याला दिलेलं अभयदान आहे. आज आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत ज्या तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून टाकतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. कर्माचा सिद्धांत आणि स्वामींची साथ. स्वामी म्हणतात, तो तुझे कर्म करत राहा, फळाची काळजी मी घेईन. स्वामींना अशी लोक कधीच आवडले नाहीत. कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात. उदाहरणार्थ, स्वामींच्या दरबारात एकदा एक व्यक्ती आली जी खूप गरीब होती, पण काहीही काम करत नव्हती. फक्त स्वामी स्वामी असंच करत बसली होती. स्वामींनी त्याला पाहिले आणि रागावले. स्वामी म्हणाले, अरे उठ आणि कष्ट कर. जेव्हा त्या माणसाने मेहनत करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या घरात अन्नाची कमतरता राहिली नाही. स्वामी फक्त नामस्मरणाने प्रसन्न होत नाहीत, तर तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे तुमचे कर्तव्य म्हणजेच तुमचे कर्म पार पाडता तेव्हा ते तुमच्या कष्टाचे फळ 1000 पटीने वाढवून देतात. संकटात डगमगू नका आणि धैर्य धरा. संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सुप्त शक्ती जागी करण्यासाठी येत असतात. स्वामी सांगतात की जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा मी स्वतः एक नवीन रस्ता तयार करतो. उदाहरण द्यायचं झालं तर एकदा एक भक्त अक्कलकोटला येत असताना जंगलात वाघासमोर सापडला. तो प्रचंड घाबरला आणि स्वामींचा धावा करू लागला. आश्चर्य म्हणजे तो वाघ त्याच्याजवळ आला. त्याने त्याला फक्त हुंगले आणि निघून गेला. नंतर जेव्हा तो भक्त अक्कलकोटला पोहोचला तेव्हा स्वामी त्याला पाहून हसले आणि म्हणाले, काय वाघाला पाहून घाबरलास का? अरे मीच होतो तो. म्हणजेच काय, तुमच्या आयुष्यात आलेला वाघ म्हणजेच मोठं संकट हे कदाचित स्वामींचीच एक परीक्षा असू शकते. घाबरू नका, ते तुमच्या संरक्षणासाठी तिथेच आहेत. पूर्ण शरणागती आणि अहंकाराचा त्याग. जोपर्यंत आपल्या मनात मीपणा आहे तोपर्यंत स्वामींचे अस्तित्व आपल्याला कधीही जाणवणार नाही. मी करतो ही भावनाच दुःख देते. स्वामी करवून घेतात ही भावना शांती देते. उदाहरणार्थ, सोळप्पा महाराज हे स्वामींचे परम भक्त होते. एकदा त्यांच्या मनात अहंकार निर्माण झाला की स्वामी फक्त माझ्याच घरी राहतात. स्वामींनी लगेच त्यांची जागा बदलली आणि ते दुसऱ्या भक्ताकडे राहायला गेले. जेव्हा सोळप्पा महाराजांचा अहंकार गळून पडला तेव्हा ते रडत स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामींनी त्यांना पुन्हा मायेने जवळ घेतले. म्हणजेच आपण कितीही श्रीमंत किंवा कितीही मोठे असो, पण स्वामींसमोर आपण एक लहान मुलंच आहोत. आपला अहंकार स्वामींच्या चरणी अर्पण करा. मग बघा ते तुमच्या आयुष्याचा भार कसा हलका करतात. वेळ आणि संयम. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपल्याला वाटते आत्ताच हवे, पण स्वामींना माहिती असते की तुम्हाला कधी द्यायचे आणि काय द्यायचे ते. स्वामींचे
एक भक्त होते, बाळप्पा महाराज. त्यांना वाटायचे की स्वामींनी मला लगेच अनुग्रह द्यावा, मला लगेच मोठे कार्य द्यावे. पण स्वामींनी त्यांना खूप काळ वाट पाहायला लावली, त्यांना सेवा करायला लावली. आणि मग योग्य वेळी आली तेव्हा स्वामींनी त्यांना आपल्या पादुका आणि अधिकार दिले. जसे बी पेरल्यावर झाड येत नाही, तसेच नामस्मरण केल्याबरोबरच लगेच चमत्कार होत नाही. स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधार नाही. संयम ठेवा, योग्य वेळी तुमचे काम नक्कीच होईल. सकारात्मक विचारांची शक्ती. नकारात्मकता हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ती तुमच्या सभोवतालचे वलयच बदलून टाकू शकते. अनेक लोक स्वामींकडे केवळ दुःख घेऊन यायचे, पण स्वामी म्हणायचे, होईल होईल, तुझेही चांगले होईल. स्वामींच्या एका शब्दाने लोकांचे आजार आणि दुःख दूर व्हायचे. का? कारण स्वामी त्यांच्या मनात सकारात्मकतेचे बीज पेरायचे. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्तम असेल. स्वामींचे नाव घेतल्यावर भीतीला तुमच्या आयुष्यात जागाच उरता कामा नये. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकलो. तुम्ही एक पाऊल स्वामींकडे टाका, स्वामी तुमच्यासाठी 10 पावले चालत येतील. तुमचे अश्रू पुसायला ते समर्थ आहेत. अक्कलकोटचे ते वडाचे झाड आजही साक्ष देत आहे की स्वामी कोणालाच विसरत नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.